मंडळी, विठ्ठलाच्या कानातल्या त्या माशांच्या आकाराच्या कुंडलावर तुम्ही कधी लक्ष दिलेलं आहे का? आणि ते पाहिल्यावर कधी असा विचार केलाय का की या कुंडलामागे नेमकं कोणतं रहस्य दडलेलं आहे? वारकरी परंपरेतल्या एका सुंदर कथेनुसार यामागे एका गरीब भक्ताची खूप भावप्रधान गोष्ट आहे. पण खरी गंमत तर पुढेच आहे. असं म्हटलं जातं की एका गरीब कोळ्याने पंढरपुरामध्ये देवाला अशी एक भेट दिली जी पाहून तिथे उभे असलेले सगळे लोक तर अवाकच झालेच, पण स्वतः पांडुरंग सुद्धा भारावून गेले. पण त्या भेटीसाठी मोठी होती ती भक्ताची निखळ भक्ती. पुढे वेळ कशी आली की त्या निष्पाप भक्तासाठी स्वतः विठ्ठलालाच मंदिराच्या बाहेर यावं लागलं. या रहस्यामागे एक निरागस प्रेम, एक वेदनादायक अपमान आणि स्वतः विठ्ठलाने दिलेली एक मोठी शिकवण दडलेली आहे, जी आजही लाखो वारकऱ्यांच्या मनात जिवंत आहे. विठ्ठलाने त्या दिवशी जगाला दाखवून दिलं की देवाला माणसाची संपत्ती किंवा मोठेपणा नको असतो, तर फक्त खरोखर प्रेम हवं असतं. म्हणूनच तो गरीब भक्त देवाचा झाला आणि ती माशाची कुंडलं कायमची विठ्ठलाच्या कानात अमर झालेली आहेत. जय हरी विठ्ठल. हे ऐकल्यानंतर तुम्ही विठ्ठलाच्या कानातल्या त्या मकर कुंडलाकडे पुन्हा कधी जुन्या नजरेने पाहणार नाही. जर विचार केला तर एक गरीब मच्छीमार, त्याच्या हातात 2 साधे मासे आणि समोर साक्षात पंढरीचा राजा. आता सर्वात मोठा प्रश्न हाच होता की त्या 2 माशांचं पुढे काय होणार होतं. पण पुढे जे घडलं त्याची कल्पना त्या भक्ताने स्वप्नातही केलेली नव्हती. जर तुम्ही सुद्धा विठ्ठल भक्त असाल तर कमेंटमध्ये जय हरी विठ्ठल नक्की लिहा आणि अशाच नवनवीन कथासाठी आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करा. चला तर मग जाणून घेऊया त्या कानू नावाच्या भक्तांची गोष्ट. आजच्या निष्पाप भक्तीने संपूर्ण पंढरीला एक अमूल्य शिकवणच दिली. अथांग पसरलेला समुद्र, त्यांच्या उसळणाऱ्या मोठ्या लाटा आणि त्या लाटांवर स्वार होऊन रोज स्वतःच्या नशिबाची लढणारा एक भोळा बाबडा माणूस. त्याचं नाव होतं कानू. कानू हा जातीने आणि कामाने एक कोळीच होता. समुद्राचं खारं पाणी आणि कानूच्या अंगातून वाहणारा घाम याचं जणू एक घट्ट नातच बनलेलं होतं. फाटलेली नाव, जुनं झालेलं जाळं आणि अंगावरचे साधे कपडे याशिवाय त्याच्याकडे काहीच नव्हतं. पण तरीही त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच समाधान असायचा, कारण त्यांच्या ओठावर रात्रंदिवस एकच नाव असायचं, जय हरी विठ्ठल. दिवसभर समुद्राच्या लाटांशी 2 हात करून संध्याकाळी जेव्हा कानू घरी जायचा तेव्हा त्याच्या घरी वाट पाहत असायची फक्त आणि फक्त भीषण गरिबी. किनाऱ्याजवळ असलेली ती मोटकळीस असलेली झोपडी, तिथे त्याची म्हातारी आई आणि बायको डोळ्यात प्राण आणून त्यांची वाट पाहायच्या. पण अनेकदा असं व्हायचं की दिवसभर समुद्रात जाळं फेकून कानूच्या हाती एकही मासा लागायचा नाही आणि तो रिकाम्या हाताने थकून भागून घरी परतायचा. पण एवढ्या गरिबीतही कानूची विठ्ठलावरची श्रद्धा कधीच डगमळली नाही आणि एका खऱ्या भक्ताचं प्रेम आणि त्याची निष्पाप भक्ती कशी आहे हेच कानूच्या या कथेने पूर्ण जगाला दाखवून दिलेलं आहे. जय हरी विठ्ठल. एका संध्याकाळी कानू असाच रिकाम्या हाताने घरी आला. घरात अंधार होता, चुलीत जाळ नव्हता, कारण शिजवायला अन्नाचा एक कणही शिल्लक नव्हता. भुकेने व्याकुळ झालेल्या आईचा तो कोमेजलेला चेहरा आणि पत्नीची निराशा पाहून कानूने अपराधीपणाने खाली मान घातली आणि ती रिकामी टोपली कोपऱ्यात ठेवली. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण त्याने कोणालाच दिसू दिले नाहीत. विचार करा मंडळी, घरात म्हातारी आई उपाशी, पत्नीच्या डोळ्यात पाणी आणि स्वतःच्या पोटाला भुकेचा पीळ. अशा भयंकर परिस्थितीतही हा माणूस खचून का गेला नाही यामागे एक कारण होतं, त्याचा पंढरीच्या पांडुरंगावर असणारा अढळ विश्वास. कानूने आपल्या गरिबीचा दोष कधीच देवाला दिला नाही. तो डोळ्यातले अश्रू पुसायचा, आभाळाकडे बघायचा आणि हात जोडून म्हणायचा, माझा मायबाप विठू बघेल, त्यांनीच चोच दिलीये तर तोच चारा देईल. रात्री सगळं गाव झोपायचं, पण कानू मात्र अंगणात बसून जाळी शिवत राहायचा. जाळ्याचा प्रत्येक तुटलेला धागा जोडताना त्याच्या ओठावर फक्त एकच नाम असायचं, विठ्ठल विठ्ठल. जाळी शिवताना अनेकदा त्याच्या बोटातून रक्त यायचं, पण त्यांच्या चेहऱ्यावरची वेदना दिसायची नाही, कारण त्यांचं मन त्या सावळ्या विठ्ठलाच्या चरणी रमलेलंच होतं. हे पाहून जेव्हा त्याची पत्नी विचारायची, देवाचं नाव घेऊन कधी पोट भरतं का हो, तेव्हा कानू हसून सांगायचा, अगं तो सावळा जेव्हा देतो ना तेव्हा पूर्ण जगाला पुरून उरेल एवढं देतो. कानूचा हाच अथांग विश्वास पुढे असा काही चमत्कार घडवणार होता, ज्याची कल्पना खुद्द पंढरीच्या विठ्ठलरायालाही नव्हती. भाऊक करून सोडणारी होती. जय हरी विठ्ठल. आपली वेळ नक्की येईल. माझा विठुराया माझी फक्त परीक्षाच घेत आहे. दुसऱ्या दिवशी पहाटे सूर्य उगवण्याआधी कान्हू आपली फाटलेली जाळी घेऊन पुन्हा समुद्रावर पोहोचला. समोर अथांग पसरलेल्या समुद्राला त्याने नमस्कार केला, विठुरायाचं नाव घेतलं आणि आपली नाव पाण्यात लोटली.
रोजचा तो संघर्ष, तीच गरिबी आणि तीच अथांग भक्ती. हे चक्र असंच सुरू होतं. पण कानूला माहीत नव्हतं की समुद्र आज काहीतरी नवीनच करणार आहे. समुद्र आज त्याची अशी एक परीक्षा घेणार होता जी त्याच्या भक्तीची खरी कसोटीच ठरवणार होती. एके दिवशी पहाटे कान्हू नेहमीप्रमाणे आपली नाव घेऊन खोल समुद्रात गेला. सुरुवातीला समुद्र अगदी शांत होता, पण अचानक हवामानात बदल झाला. आकाशातून काळे कट्ट ढग जमा झाले, वारा सुटला आणि शांत वाटणारा समुद्र एकाएकी खळबळला. पर्वता एवढा भल्या मोठ्या लाटा कान्हूच्या त्या छोट्याशा नावेजवळ आदळू लागल्या. आकाशात विजेंचा कडकडाट सुरू झाला. समुद्राचं तर भयानक रूप पाहून आजूबाजूचे सगळे मच्छीमार जीव मुठीत धरून किनाऱ्याकडे पळू लागले. पण दुर्दैवाने कान्हूची ती जुनी मोडळीस आलेली नाव सुद्धा समुद्राच्या अगदी मध्यभागी भयानक लाटांच्या मध्ये अडकून पडलेली होती. आता या भयंकर वादळातून कान्हू सुरक्षित बाहेर पडणार की नाही? विठुरायाचा हा निस्सीम भक्त समुद्राच्या लाटांमध्ये कायमचा हरवून जाणार, हीच ती वेळ होती जिथे कान्हूच्या भक्तीचा सर्वात मोठा चमत्कार घडणार होता. वाऱ्यांच्या भयानक वेगाने नावेत पाणी भरू लागलं. त्या क्षणी कान्हूला वाटलं की आता आपला शेवटचा जवळ आलाय. प्रत्येक उसळणारी लाट जणू त्याच्या नावेचा शेवटचा श्वासच घेऊन येत होती. पण मंडळी, अशा भयंकर संकटातही कान्हूच्या चेहऱ्यावरची भीती गेलेलीच नव्हती. त्याने हातातली वल्ली खाली ठेवली, डोळे मिटले आणि हात जोडून तो पांडुरंगाच्या चरणी लीन झाला. विठुराया, हे जीवन तूच दिलं आहेस. आता तूच तारणार कर आणि तूच मारणार. ही इच्छा तुझीच, तीच माझी मर्जी. त्याने स्वतःला पूर्णपणे विठुरायाच्या स्वाधीन करून दिलं. काही क्षणासाठी आजूबाजूला फक्त वाऱ्यांचा आणि लाटांचा भयानक आवाज घुमत होता. पण खरा चमत्कार तर आता घडणार होता. अचानक वाऱ्याचा वेग मंदावला. आकाशातले काळे ढग पांगळू लागले. ज्या भयानक लाटा कान्हूला गिळंकृत करायला आल्या होत्या, उठल्या होत्या, त्या एका क्षणात शांत झाल्या. समुद्र पुन्हा संथ आणि नितळ झाला. कान्हूने हळूच डोळे उघडले. त्याचे थरथरत्या हाताने समुद्रात टाकलेले जाळं वर ओढायला सुरुवात केली. आणि काय आश्चर्य, त्या काळ्या जाळ्यात इतके मासे अडकले होते की त्याची छोटीशी नाव पूर्ण भरूनच गेली. साक्षात मृत्यूच्या दाढेतून परत येणं आणि एवढी मोठी शिकार मिळणं हा काही केवळ विठुरायाचा चमत्कारच होता. माशांचा खचखचाच भरलेली ती नाव घेऊन कान्हू किनाऱ्यावर परतला. कवळ्या उन्हात त्या माशाचे चंदरी खवले हिऱ्यासारखे चमकत होते. आज त्या नावेत फक्त मासे नव्हते, तर आईच्या चेहऱ्यावरचं हसू, पत्नीचा चुलीत पेटणारा उजेड आणि घरात येणारा सुखाचा श्वास होता. पण मंडळी, हा चमत्कार इथेच संपला नव्हता. कारण याच दिवसानंतर कान्हूच्या मनात एक असा विचार आला जो त्याला थेट पंढरपूरच्या पांडुरंगाकडेच घेऊन जाणार होता. जय हरी विठ्ठल. पण मंडळी, कान्हूच्या मनात त्या क्षणी काहीतरी वेगळंच सुरू होतं. नाव किनाऱ्यावर लागल्यावर कान्हू मासे विकायला लगेच बाजारात पळाला नाही. तो त्या ओल्या वाळूत शांतपणे विचार करत बसून राहिला. समुद्राचा संत लाटा त्याच्या पायांना स्पर्श करत होते. त्याची नजर त्या भरलेल्या नावेवर होती. पण विचार मात्र थेट पंढरीच्या सावळ्या पांडुरंगाकडेच धावत होता. विचार करा मंडळी, ज्या माणसाने गेले कित्येक दिवस अन्नाचा कण पाहिला नव्हता, तो आज साक्षात मृत्यूच्या दाढेतून वाचला आहे. त्याला विठुरायाचे न मागता इतकं भरभरून दिलं होतं. कान्हूच्या मनात कृतज्ञतेची लाट उसळली होती. माझ्या विठुरायाने आज माझा जीवही वाचवला आणि माझ्या घराची भूकही मिटवली. तो मला इतकं भरभरून देतो आणि मी आजवर माझ्या मायबाप पांडुरंगाला काहीच दिलेलं नाही. त्याच्या मनात एक सुंदर विचार आला. त्याने ठरवलं की आज या मिळकळीतील सर्वात सुंदर आणि मौल्यवान गोष्ट आपण आपल्या विठुरायाला अर्पण करेल. पण देवाला घ्यायला ज्याच्याकडे सोनं, चांदी किंवा रेशमी वस्त्र नव्हती, त्याच्याकडे होती ती फक्त मेहनत आणि समुद्रातले दिलेले मासे. देवाला द्यायचं तर सर्वात उत्तमच द्यायला हवं. कान्हू उठला. त्याने बांबूची छोटीशी टोपली घेतली आणि शेकडो माशांमधून सर्वात सुंदर, चमकदार आणि जिवंत असे 2 मासे जाळीपूर्वक निवडले. एखाद्या लहान मुलाला ठेवावं असं अत्यंत प्रेमाने त्याने त्या 2 मासे टोपलीत ठेवले. ते ठेवतात कान्हूचा ऊर भरून आला. त्याच्या डोळ्यात आनंदाचे अश्रू थेट त्या माशांवर पडले. त्या टोपलीसमोरील हात जोडून आणि मनापासून म्हणाला, विठ्ठला, माझ्याकडे देवाला द्यायला याशिवाय काहीच नाही रे. माझा हाच नैवेद्य गोड मानून घे. असं म्हणत त्याने ती टोपली उचलली आणि तो घराकडे निघाला. विठ्ठलाच्या मकर कुंडलाची कथा इथेच एका नवीन वळणावर येणार होती. तोपर्यंत जय हरी विठ्ठल. आता कान्हूला ओढ लागली होती ती फक्त चंद्रभागेच्या तीराची आणि सावळ्या पांडुरंगाच्या दर्शनाची. ही अनोखी भेट घेऊन तो पंढरीच्या दिशेने जायला सज्ज झाला. पण कान्हूला अजून माहीत नव्हतं की ज्या भेटीकडे ती आपली निस्सीम भक्ती वाहून पाहत आहे, त्याच भेटीकडे ते जग अगदी वेगळ्या नजरेने पाहणार होतं.
कानूने ती टोपली छातीपाशी घट्ट धरली होती. पायात साध्या चप्पलही नव्हत्या. लाल मातीची ती तापलेली वाट आणि डोक्यावर आग ओकणारा सूर्य. उन्हाच्या चटक्यांची पायाला फोड येत होते, पण कान्हूला त्या वेदना जाणवत नव्हत्या, कारण त्यांच्या ओठावर अखंड सुरू होतं तो फक्त एकच गजर, जय हरी विठ्ठल. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या, पण कान्हूची नजर वारंवार त्या टोपलीकडे जायची. टोपलीतले ते 2 सुंदर मासे त्याने काळजीपूर्वक ओल्या कापडात गुंडाळून ठेवलेले होते. वाटेत कुठेही न थांबता तो फक्त चालत राहिला. चालता चालता दुरून टाळ मृदुंगाचा आवाज कानावर पडला. भगव्या पताका घेऊन वारकऱ्यांची एक दिंडी येत होती. दिंडीतल्या एका वारकऱ्यांची नजर या अनवाणी चालणाऱ्या भक्तांवर आणि त्यांच्या हातातल्या टोपलीवर पडली. तो जवळ आला आणि म्हणाला, "अरे भाऊ, इतक्या उन्हात असा धावत कुठे चाललाय? अन काल काय मौल्यवान वस्तू घेऊन चाललाय या टोपलीत?" कान्हूच्या चेहऱ्यावर एक गोड आणि निरागस हास्य उमरलं. तो म्हणाला, "माझ्या विठुरायांसाठी भेट आहे हो ही." चालत चालत अखेर तो क्षण आला. लांबूनच कान्हूला चंद्रभागेचं संत पाहायला मिळालं आणि मंदिराचा तो सुवर्ण कळस चमकताना दिसला. तो कळस पाहताच कान्हूच्या अंगावर काटा आला. त्याने ती टोपली जपून बाजूला ठेवली आणि चंद्रभागेच्या वाळवंटात साष्टांग नमस्कार घातला. "विठ्ठला, आलो रे तुझ्या लेकरूवाळा." कान्हूला वाटलं होतं की आता आपला विठ्ठलराया आपल्या सहज भेट देते, पण मंडळी, त्यांच्या भक्तीच्या परीक्षेचा सर्वात कठीण आणि हृदय पिळवून टाकणारा क्षण तर अजून पुढेच होता. जय हरी विठ्ठल पुढे घडणार होतं ते त्याच्या कान्हूने स्वप्नातही विचार केलेला नव्हता. चंद्रभागेत स्नान करून कान्हू थेट नामदेव पायरीशी पोहोचला. आजूबाजूला तुळशीच्या, चंदनाच्या आणि अगरबत्तीचा सुगंध दरवळत होता. कान्हूचा आनंद गगनात मावेनासा झाला, कारण आज तो साक्षात आपल्या विठुरायाला भेटणारच होता. पण जसा तो महाद्वारातून आत प्रवेश करू लागला, तसा त्या टोपलीतल्या माशांचा वास आजूबाजूला पसरू लागला. तिथले लोक नाक मुरडू लागले. एक मासा काय आणलाय त्या टोपलीत? काहीतरी एक ज्याच्या फाटाक्या कपड्यातून पाहून हसले, तर काही टोमणे मारू लागले. पण कान्हूचं कशाकडेच लक्ष नव्हतं. त्याची नजर फक्त आपल्या भक्ताच्या गाभाऱ्याकडे लागली होती आणि तो जसा गाभाऱ्याच्या अगदी जवळ पोहोचला, तेवढ्या तिथे पहारा देणाऱ्या रक्षकांनी आणि पंडितांनी त्याला कठोरपणे अडवलं. "ए थांब तिथेच, काय आहे त्या टोपलीत?" एका पंडिताने रागाने विचारलं आणि झटक्यात कान्हूच्या हातातली टोपली ओढवून त्यावरचं कापड बाजूला केलं. आत ते 2 मासे पाहून तिथे उभे असलेले सगळेच अवाक झाले. "अरे मूर्खा, हे काय आणलं पांडुरंगाच्या मंदिरात? मासे अशी भेट घेऊन गाभाऱ्याजवळ कसा आलास?" पंडिताचा आवाज संतापाने थरथरत होता. कान्हू खूप घाबरला. त्याने हात जोडले आणि गमवाया सुरू करत म्हणाला, "अहो महाराज, मी एक गरीब कोळी आहे. माझ्याकडे देवाला द्यायला सोनं नाणं काहीच नाही. माझ्या विठुरायाने मला जे दिलंय तेच मी प्रेमाने त्याला द्यायला आलोय. मला फक्त एकदा माझ्या देवाला भेटू द्या हो. ही माझी माशांची नाही, महाराज, मनाची आहे." तिथे उभ्या असलेल्या एका म्हाताऱ्याने वारकऱ्याला कान्हूची दया आली. तो पुढे आला आणि म्हणाला, "अहो, जाऊ द्या ना त्याला आत. बिचारा लांबून आलाय. देवाला वस्तू नको असेत, भाव महत्त्वाचा असतो." पण रागाने लाल झालेल्या पंडितांनी त्या वारकऱ्याचंही ऐकलं नाही. "तुम्ही गप्प बसा. मंदिराच्या मर्यादा सगळ्यात सारख्या आहेत." असं म्हणत त्यांनी कान्हूला धक्के मारायला सुरुवात केली. "विठ्ठल, ओ विठ्ठला, एकदा तरी पाहू द्या रे त्याला." कान्हू डाव फोडत होता, पण कुणालाही पाझर फुटला नाही. सर्वांनी मिळून त्याला अक्षरशः धक्के मारून मंदिराच्या बाहेर महाप्रवेशाद्वारे हकलून दिलं. कान्हू महाद्वाराच्या बाहेर पायरीवर जाऊन कोसळला. त्याने ती टोपली छातीशी घट्ट धरली आणि डोळ्यातून अश्रू उघळू लागली. ज्या देवावर ज्याने आयुष्यभर निस्सीम प्रेम केलं, त्याच्या एका दर्शनासाठी तो अनवाणी धावत आला, त्याच देवाच्या दारात आज त्याचा असा घोर अपमान झाला होता. नियतीने कान्हूसाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं, पण कान्हूला अजून काहीच माहीत नव्हतं. ज्याच्या अश्रूचा प्रत्येक थेंब गाभाऱ्यात उभा असलेल्या त्या सावळ्या विठुरायाच्या चरणापर्यंत पोहोचलेला होता. आता पंढरीचा राजा स्वतः निर्णय घेणार होता. कान्हू मंदिराच्या पायरीवर एका कोपऱ्यात बसला होता. हातातली टोपली त्याने उराशी घट्ट धरली होती. हुंदके देत डोळ्यातून अश्रू घेऊन तो मंदिराच्या कळसाकडे पाहत होता. "विठ्ठल, मी इतक्या प्रेमाने आलो होतो रे तुझ्या दारात, आणि मीच परका झालो रे मायबापा." असं काळीच पिळवटून टाकणारा डाव तो फोडत होता. आणि मंडळी, हाच तो क्षण होता जेव्हा एक निष्पाप भक्तीची हाक थेट विठुरायांपर्यंत पोहोचली. अशातच सर्व वातावरण बदललं. गाभाऱ्यात एक विलक्षण शांतता पसरली. पुढच्याच क्षणी कुणाचाही स्पर्श न होता मंदिरातील भल्या मोठ्या घंटा आपोआप जोरात वाजू लागला. टन ढन ढन. गाभाऱ्यातून चंदनाचा सुगंध आलेले वारकरी
थंड झुळक बाहेर आलेली होती. जे पिंडीत कानूला धक्के मारत होते ते भीतीने मागे सरकले. लोकांचा अजून समजलं नव्हतं की ज्याने जे आत पूजा करत आहेत होते तो साक्षात पांडुरंग आता स्वतः बाहेर येणार होता. महाद्वारातून एक सावळी तेजस्वी मूर्ती बाहेर आली. सगळ्यात वैजयवंती माळ, कमळेवर हात आणि चेहऱ्यावर गोड हास्य. साक्षात पंढरीचा पांडुरंग आपल्या भक्तासाठी मंदिराबाहेर आला होता. हे पाहताच पंडित, रक्षक आणि लोक अवाक झाले. सर्वांनी इथे साष्टांग नमस्कार घातला. विठुराया शांत पावलांनी कानूजवळ आले. त्यांनी रडणाऱ्या कानूच्या खांद्यावर प्रेमाने हात ठेवला. कानूचे डोळे उघडले. समोर साक्षात पांडुरंग. तो देवाच्या चरणी पडणार तेवढ्यातच विठ्ठलाने त्याला धरलं आणि अत्यंत प्रेमाने विचारलं, कानू, तू इतक्या प्रेमाने माझ्यासाठी आलास आणि मी तुला भेटणार नाही असं कधी होईल का रे? तू मंदिराच्या दारात थांबलास, पण तुझी भक्ती माझ्यापर्यंत कधीच पोहोचलेली होती. हे शब्द ऐकताच कानूला शब्दच फुटले नाहीत. विठुरायाने आजूबाजूला लोकांकडे पाहिलं आणि ठाम आवाजात म्हणाले, तुम्ही फक्त या टोपलीतल्या माशांकडे पाहत आहात, पण मला माझ्या भक्ताचं निर्मळ प्रेम दिसतंय. भेट मोठी की लहान याला माझ्याकडे किंमत नाही. भाव शुद्ध असेल तर फक्त भक्त माझ्यापर्यंत नक्कीच पोहोचतो. असं म्हणत विठ्ठलाने कानूच्या हातातल्या टोपलीतून ते 2 मासे आपल्या सावळ्या विठ्ठलाने हातात घेतले. काही क्षणासाठी तिथे पूर्ण शांतता पसरली. सगळ्यांच्या नजरा देहाकडे लागल्या होत्या. देव या माशांचं नेमकं काय करणार आहे? आणि मंडळी, खरा चमत्कार तर आताच उघडणार होता. विठ्ठलाने हातातून एक दिव्य प्रकाश बाहेर पाडला आणि सगळ्यांच्या समोर त्या जिवंत माशाचं रूपांतर अत्यंत तेजस्वी सोन्याच्या मकर कुंडलांमध्ये झालं. विठुरायाने हसत हसत ती मकर कुंडलं आपल्या कानात परिधान केली. तिथे उभे असलेल्या सर्वांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. आज पंढरीत एक गोष्ट कायमची सिद्ध झाली होती. देवाला संपत्ती जिंकता येत नाही, म्हणूनच त्या दिवसांपासून विठ्ठलाच्या कानातली मकर कुंडले एका गरीब भक्ताच्या खऱ्या प्रेमाची अमर साक्ष बनलेली आहेत. पण मंडळी, विठ्ठलाने माशाचं रूपांतर मकर कुंडलामध्येच का केलं? ही केवळ एक भक्ताच्या प्रेमाची आठवण होती की त्यामागे एखादा गूढ आत्म्याधिक संदेश दडला होता? या मकर कुंडलामध्ये एक खूप सुंदर आत्म्याधिक अर्थ दडलाय. आत्म्याधिक मासा हा पाण्याचं प्रतीक मानला जातो. मासा म्हणजेच आपलं चंचल मन, आपल्या भावना. जरा विचार करा मंडळी, मानवी शरीराला 9 द्वार असतात. डोळे, नाक, तोंड आपण सहज बंद करू शकतो, पण कान आपण सहजासहजी बंद करू शकत नाही. जेव्हा माणूस मनातील इच्छा, मोह आणि विचारांवर ताबा मिळवतो तेव्हा तो अंतर्मुख होतो आणि याच अंतर्मुखेतून ध्यानाचा मार्ग खुला होतो. ध्यान जसं जसं गहीर होतं तसा तसा बाहेर गोंगाट शांत होता आणि मनाला एक विलक्षण शांतता मिळते. संतांच्या अंगामध्येही या मकरकुंडलांचा असा सुलेख आढळतो. जगद्गुरू संत तुकाराम महाराज विठ्ठलाच्या सावळ्या रूपाचं वर्णन करतात. लिहितात, मकर कुंडले तळपती श्रवणी, म्हणजे पांडुरंगाच्या कानात माशाच्या आकाराची सुंदर कुंडले चमकत आहेत. म्हणूनच तर आजही जेव्हा लाखो वारकरी पंढरपूरला जातात आणि विठ्ठलाच्या कानांकडे बघतात तेव्हा तिथे त्यांना केवळ एक सोन्याचा दागिना दिसत नाही, तर तिथे असतो तो एका गरीब भक्ताच्या प्रेमाने भरवलेला विठुरायाचा आणि त्या भोळ्या भक्ताची निस्सीम भक्ती. ही कथा आपल्याला एक मोठी शिकवण देते. देवाला आपली संपत्ती नको आहे, देवाला आपलं निर्मळ मन हवं आहे. आपण देवाला काय देतो यापेक्षा ते कोणत्या भावनेने देतो हेच तर सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. जर कानूची ही निरासगम भक्ती आणि विठुरायाचं ते अथांग प्रेम थेट तुमच्या काळजाला भिडलं असेल तर कमेंटमध्ये रामकृष्ण हरी किंवा पुंडलिक वरदे हरी विठ्ठल नक्की लिहा. ही हृदयस्पर्शी कथा तुमच्या मित्रपरिवारासोबत नक्की शेअर करा आणि आपल्या OMT इन्फॉर्मेशन टेक चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.